हॅलो गाईज, हाव यू ऑल. तर इथे बघा, सुरुवातीलाच मी लाईट जी आहे आपली ती ॲडजस्ट करत बसली आहे, कारण की ती लाईट थोडीशी खराब झाली आहे. त्यामुळे ती काय आपल्याला थोडं मध्ये मध्ये त्रास देते. बघू आता, नवीन मागवायची आहे मला, मागवेल कधीतरी, तुमच्या लोकांसोबत नक्कीच शेअर करणार. तर इथे मी पीठ मळून ठेवलं आहे साईडला आणि आता बटाटे सोलायला घेतलेत. आणि खरं तर आज काय झालेलं, दुपारी तर मी खिचडी भात आणि ते चटणी केलीच होती, त्या दिवशीच हा व्लॉग शूट केला आहे मी. आज काय शूट करता नाही आला मला, आज माझी तब्येत जरा बरी नव्हती, म्हणून आज मी दिवसभर काय व्लॉग नाही शूट केले. तर हे त्या दिवशीचंच आहे. तर मी बोलली का चला आज काय आपण शूट नाही केलं तर हेच व्हिडिओ टाकायला काय हरकत नाही. तर इथे मी 3 बटाटे सोलून घेतलेत आणि त्या बटाट्याची मी भाजी करणार आहे. तर पीठ मी जो आहे फक्त माझ्यापुरतीच मळला होता, कारण की मम्मी बोललेली का मम्मी जाणार आहे बाहेर. तर मी बोलली आता मम्मी नाही तर मग आपल्या स्वतःसाठी आपण काय एवढं खास नाही बनवत बसणार. आणि तशी पण मला बटाट्याची भाजी खूपच आवडते, मला रोज कोणी खायला दिली तरी पण चालते. त्यामुळे मी बटाट्याची भाजी करायला घेतलेली. पण भाजी करायच्या आधीच मला मम्मीकडून माहीत झालं का मम्मीचं बाहेर जायचं कॅन्सल झालं आहे. त्यामुळे मग मी बटाटे एक्स्ट्रा सोलून कापले आणि म्हणलं भाजी तरी एक्स्ट्रा करावी. पीठ आता आपण थोडंसंच मळलं आहे, त्यामुळे त्याचं चपात्यांचं काहीतरी बघू, वाटलं तर एखादी भाकरी वगैरे टाकू, 2-1 भाकऱ्या. आणि तसं पण दुपारचं खिचडी भात आणि ते राहिलंच होतं नाही का चटणी. तर म्हटलं ठीक आहे आपण त्याच्यात काहीतरी ॲडजस्ट करू. पण नंतर मग माझ्या डोक्यात आलं, मी म्हटलं ठीक आहे चला आता थोडंसं आपण भातच लावून टाकूया. हे बघा लाईट कशी सतवते मला मध्ये मध्ये, ते ॲडजस्ट करत बसते मी. ठीक आहे ते होईल आपलं, काय ते थोड्या दिवसांनी आपली नवीन लाईट तर येणारच आहे. आणि तसं पण मी किचनवरती मोबाईल ठेवून जे आहे ते शूट करते. इथे बघा आपली लाईट पण गेली आणि ती आपली लाईट जी होती छोटीवाली ती पण बंद झाली. लाईट तर अजून काय आली नाही, पण मी बराच उशीर वाट बघितली लाईट यायची. तर म्हणलं आता लाईट कधी येते कधी नाही. आणि मम्मीला कसं 9च्या आतमध्ये जेवायला लागतं, त्यामुळे मी लाईट नाही आलेली अजून, तरी पण मी म्हटलं चला आपण आपली भाजी करायला घेऊ. तर मी इथे कढई तापून घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून जिरं टाकलं आणि बेसिक मसाले टाकले. आमच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी होते आणि ही जी बटाट्याची भाजी मी आता करते ही सगळ्यात सोपी आणि माझी सगळी आवडती आहे. ह्याच्यामध्ये काहीच आपल्याला टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे, हिरवी मिरची वगैरे टाकत नाही. फक्त आपण नॉर्मल जे आपलं तेल थोडंसं टाकायचं, जिऱ्याची फोडणी द्यायची, त्याचा लय मस्त फ्लेवर येतो. आणि बेसिक एकदम मसाले, मीठ, हळद आणि मिरची पावडर एवढंच टाकायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपले बटाटे सोडून द्यायचे आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकून त्याला मस्त असं बोलतात ना, बटाटे वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आणि मग मस्त खायला घ्यायचं. तर एका साईडला मी कुकर तर लावलेलाच होता, त्यामध्ये आपला भात शिजत होता म्हणा. तर इथे मी आपले जे बटाटे आहे ते टाकले आणि भाजी मिक्स करायला घेतली. आणि मिक्स करायला घेतली त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये काहीतरी काढायला गेली, तर मला फ्रीजमध्ये आलं लसूणचं पेस्ट दिसलं. तर मी बोललं आता आलं लसूणचं पेस्ट आहे तर ते पण थोडंसं टाकूया, पण त्याचा कच्चा टेस्ट येईल. त्यामुळे मी काय केलं, मध्ये थोडीशी कढईमध्ये जागा केली, तेल साठवून दिलं मधल्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये जे आहे मी आलं लसूणचं पेस्ट टाकलं आणि त्याला थोडं उशीर आहे ना असं शिजून घेतलं. म्हणजे कसं ते कच्चा फ्लेवर येणार नाही, ते कच्चा राहिलं तर ते वास येईल ना त्याचा, मग ते वास येऊ नये म्हणून मी मधल्यामध्ये त्याला मस्त असं वाफवून घेतलं आणि शिजवून घेतलं. नंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं मधल्यामध्ये, कारण एकदमच सुक्का झालेला. आणि इथे बघू शकता तुम्ही मीठ पण मी ॲड केलेलं आहे. आपलं जे टेस्ट असेल त्यानुसारच आपण मीठ टाकतो. तर मी इथे मीठ टाकला. आता मी मस्त जी आपली भाजी आहे ती मस्त शिजवून घेणार आहे. बघा आलं लसूणचा पेस्ट थोडा अजून शिजावं म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलं. त्यानंतर आलं लसूणचं पेस्ट शिजल्यानंतर मी पूर्ण जी भाजी होती ती मिक्स केली. आणि भाजी मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मस्त पाणी ओतलं, कारण आपले बटाटे अजून शिजायचे आहेत. पाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि त्याला परत एकदा मिक्स केलं. आणि मी मीठ पण चेक केला, ते काही शूट नाही केलं आहे, पण मीठ पण चेक केलं. साधारण आपण करतोच मीठ जेवणामध्ये चेक, म्हणजे बरोबर झाला पाहिजे मीठ. नंतर मी झाकण ठेवला कढईवरती आणि शिजून दिलं ते. लाईट बघा अजून काय आली नाही. नंतर थोड्या उशिराने लाईट आली आणि ते आपला भात जो आहे तो शिजून झाला आहे. आणि आपली जी भाजी आहे ती पण ऑलमोस्ट झाली. भाजीमध्ये मी थोडंसं पाणी राहून दिलं, कारण आम्हाला चपाती आणि भात दोन्ही बरोबर खायचं होतं, थोडा रस्सा लागला पाहिजे म्हणून मी शिजून दिला. आणि इथे मी चपात्या करायला घेतलीच होती का तेवढ्यात आर्यन आला. आर्यनला मी पाठवलं होतं मार्केटमध्ये. मी आज डोरा केक बनवलेला ना, तर त्याचं सामग्री जी होती ती मागवली होती. ते साईडला ठेवून मी आपल्या इथे चपात्या करायला लागली. आणि
चपात्या पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, आम्ही घडीची चपाती पण करतो, मध्ये तेल लावून पण करतो. तर आज मी गडबडीत होती म्हणून आपलं साधंच, कारण लाईट नसल्यामुळे बराच लेट झालेला, तर मी साधेच आपले जे चपात्या आहेत ते लाटायला चालू केले. इकडे बघू शकता तुम्ही, आणि चपात्या करायला घेतले. आता प्रत्येकाची घरची पद्धत जी असते वेगवेगळी असते. आता इथे बघा, मागे यश आलाय, काहीतरी बोलत होता तो मला, त्याच्याशी मी बोलत पण होती मध्ये मध्ये, आणि आपलं माझा जो काम आहे तो चालूच ठेवलेला. आणि आमच्या इकडे अजून दिवाळी काही संपलेली नाही आहे. आता तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला पण काय ना काहीतरी आवाज येत राहणार, कारण की बाजूला जे पोरं वगैरे राहतात ना, त्यांनी अजून ते फटाके जमा करून ठेवलेत, आणि ते मध्ये मध्ये एखाद्या दिवशी असे वाजवतात. हे बघा, आता पण आलं आहे तुम्हाला आवाज फटाक्यांचा. तुमच्याकडे दिवाळी चालू आहे का संपली आहे मला नक्कीच सांगा. तर इथे मी फटाफट आपले जे तवा पण माझा गरम झालेला, तर चपात्या फटाफट लाटून पण घेतले आणि भाजून पण घेतले, कारण की मला आज पोरांसाठी डोरा केक करायचा होता. डोरा केकचा व्हिडिओ जो आहे तो मी यूट्यूबला अपलोड केला आहे शॉर्ट्सवरती, तर तुम्ही तो नक्कीच बघू शकता. बाय बाय.